प्रश्न, आंबे जास्त दाबले तर काय होते? उत्तर, मोरला आंबे जास्त दाबल्यास ते मऊ पडतात. त्यांची साल फुटू शकते, रस बाहेर येऊन फळ खराब होऊ शकते, म्हणून आंबे हलक्या हाताने हाताळावेत. प्रश्न, अंधारात काय करणे योग्य असते? उत्तर, मोरला अंधारात शांत बसणे योग्य असते. डोळ्यांना विश्रांती मिळते, मन शांत आणि स्थिर राहते आणि शरीराला आराम मिळतो. प्रश्न, किती केल्याने मन शांत होते? उत्तर, मोरला ध्यान आणि प्राणायाम केल्याने मन शांत होते. ताण कमी होतो, एकाग्रता वाढते आणि सकारात्मक विचार वाढतात. प्रश्न, जास्त घर्षण केले तर काय होते? उत्तर, मोरला जास्त घर्षणामुळे उष्णता निर्माण होते. वस्तू झिजू शकतात, ऊर्जा वाया जाते आणि नुकसान होण्याची शक्यता वाढते. प्रश्न, मागच्या बाजूला दुखत असेल तर काय करावे? उत्तर, मागच्या बाजूला दुखत असल्यास विश्रांती घ्यावी, हलका व्यायाम करावा, गरम पाण्याची पट्टी लावावी आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रश्न, पुरुषांना कोणत्या प्रकारचा स्वभाव आवडतो? उत्तर, प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी असते. काहींना आत्मविश्वासू स्वभाव आवडतो, काहींना प्रेमळ आणि समजूतदार स्वभाव आवडतो. आवड ही व्यक्तीनुसार बदलत असते. प्रश्न, मेहुणीची कोणती गोष्ट दाजींना आवडते? उत्तर, नात्यात आदर आणि आपुलकी महत्वाची असते. चांगले वर्तन सर्वांना आवडते. हसतमुख स्वभाव नाते घट्ट करतो आणि परस्पर समजूत वाढवतो. प्रश्न, घोडी पद्धत कधी वापरतात? उत्तर, घोडी पद्धत काही खेळ किंवा प्रशिक्षणात वापरतात. ती संतुलनासाठी उपयुक्त असते. योग्य मार्गदर्शन आवश्यक असते आणि सुरक्षितता महत्वाची असते. प्रश्न, योग करताना इंच किती सेमी मोठी होते? उत्तर, 1 इंच म्हणजे 2.54 सेंटीमीटर असतो. हे मानक मोजमाप आहे. रूपांतर करताना हा आकडा वापरला जातो. गणितात तो निश्चित मानला जातो. प्रश्न, जास्त दाब दिल्यास काय परिणाम होतो? उत्तर, जास्त दाबामुळे वस्तूचे नुकसान होऊ शकते. रचना कमकुवत होऊ शकते, तडे जाऊ शकतात. म्हणून योग्य प्रमाणात दाब देणे आवश्यक आहे. प्रश्न, मुलगी झाडावर जाऊन बसली तर खालीहून तिची काय दिसते? उत्तर, खालीहून पाहिल्यास तिची बसण्याची पद्धत दिसते. तिची सावली किंवा हालचाल दिसू शकते. झाडाच्या फांद्यांमुळे पूर्ण दृश्य दिसत नाही, म्हणून सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक असते. प्रश्न, जाड बाईच्या गुप्ताचा आकार कसा असतो? उत्तर, प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना वेगळी असते. शरीरयष्टी वजनानुसार बदलते. आरोग्य आणि व्यायाम यावर आकार अवलंबून असतो, म्हणून तुलना करणे योग्य नाही. प्रश्न, खालची जागा काळसर का असते? उत्तर, त्वचेचा रंग नैसर्गिकरित्या वेगवेगळा असतो. घर्षण आणि घामामुळे रंग बदलू शकतो. हॉर्मोनल बदलही कारणीभूत असू शकतात. हे सामान्य आणि नैसर्गिक असते. प्रश्न, बाईचे खालचे केस कुरळे का होतात? उत्तर, शरीरावरील केसांची रचना अनुवांशिक असते. काहींचे केस सरळ तर काहींचे कुरळे असतात. हॉर्मोनल बदलामुळे केस वाढतात. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. प्रश्न, पुढच्या बाजूला जाम का टाकतात?
उत्तर: पुढच्या बाजूला जाम लावणे हा विनोदी प्रश्न असू शकतो. अन्नपदार्थ योग्य ठिकाणीच वापरावेत. स्वच्छता आणि शिस्त महत्त्वाची असते, म्हणून योग्य वापर करणे गरजेचे आहे.